राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। वीर जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबियांना विरोबा नागरीसह पतसंस्थेकडून 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे। देश रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे शौर्याने लढत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मवाडा गावचे सुपुत्र वीर जवान शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहत श्री विरोबा नागरीसह पतसंस्था नारंगाव यांनी मोठा आदर्श घालून दिला आहे। संस्थेच्या वतीने शहीद जवान संदीप गायकर यांच्या वीर पत्नी दीपाली गायकर यांना 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे। संदीप गायकर यांनी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली आहे। त्यांचे हे बलिदान लक्षात घेऊन विरोबा पतसंस्थेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली आहे। या प्रसंगी गावकऱ्यांसह सर्व मान्यवरांनी शहीद जवानाला श्रद्धांजली वाहिली व कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर या मदत वितरण सोहळ्याला विरोबा नागरीसह पतसंस्था नारंगावचे मान्यवर उपस्थित होते। अध्यक्ष बाळासाहेब पाटे, उपाध्यक्ष भास्कर शिंदे, सचिव राजेंद्र पाटे, संचालक रोहिदास भुजबळ, सल्लागार बबन पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित पाटे, कर्मचारी सुशांत थेटे तसेच ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर, सदस्य रवींद्र हांडे, सदस्य शिवाजी आरोटे यांच्यासह सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गायकर यांनी। आज या ब्राह्मणवाडा ग्रामपंचायतमध्ये या ठिकाणी आपल्या गावचे सुपुत्र संदीप गायकर यांना जे वीरमरण आलं आणि त्यांच्या कुटुंबियांना आपले कर्तव्य, सामाजिक बांधिलकी ह्या हिशोबाने त्यांना काही आर्थिक मदत करण्याच्या हेतून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत। दरवर्षी आम्ही 5 लाखाचा निधी आम्ही यासाठी काढत असतो की आपण ही शांततेने झोपतो, परंतु सीमेवरती सैनिक आपलं संरक्षण करतात म्हणून आपण शांतपणे झोपतो आणि आपण शांतपणे झोपतो म्हणजे आपलं कर्तव्य आहे किंवा त्यांच्या कुटुंबियाची जबाबदारी आपली आहे। त्या हिशोबाने आम्ही आज त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी असं हे झालेलं आहे वीरमरण, त्या प्रत्येक कुटुंबाला आम्ही आर्थिक मदत करत असतो। त्यासाठी दरवर्षी 5 लाखाचा निधी आम्ही आमच्या नफ्यात वाटणीतून काढत असतो। तर यावर्षी या ठिकाणी आम्ही गायकरांना जे वीरमरण आलं त्याबद्दल त्याच्या कुटुंबियांना या ठिकाणी 1 लाखाचा धनादेश या ठिकाणी आम्ही सरपंचांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही सुपूर्द करत आहोत। आमचं जे येत होते त्या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं, सरपंचांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी या ठिकाणी ब्राह्मणवाडा गावामध्ये विरोबा पतसंस्था नारायणगाव या ठिकाणावरून या पतसंस्थेचे सर्व पदाधिकारी, पाटेदादा चेअरमन साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे सेक्रेटरी आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी आपल्या गावामध्ये 1-2 महिन्यापूर्वी जी घटना घडली होती ती अख्ख्या देशाला, आमच्या गावाला नव्हे तर आपल्या संपूर्ण परिसराला, आपल्या जिल्ह्याला, पुणे जिल्हा, नगर जिल्हा असेल किंवा आपलं संपूर्ण राज्य असेल, एक अभिमानास्पद गोष्ट म्हणायला काही हरकत नाही। या ठिकाणी आपल्या या गावातील एक सुपुत्र
या ठिकाणी आपल्या देशाचं संरक्षण करत असताना त्या ठिकाणी त्यांना वीर मरण प्राप्त झालेलं होतं. खरं पाहिलं गेलं तर ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे. परंतु ह्या घटना घडल्यानंतर त्यांच्या परिवाराप्रती आपल्या सर्वांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडत असताना अगदी एक आदर्श ठेवावा असा या आपल्या पतसंस्थेने जो विचार पुढे आणलेला आहे की सर्वांनीच जर पुढे आलं तर खऱ्या अर्थाने आपण ज्यांच्यामुळे आपल्या देशामध्ये सुरक्षित आहोत, मग त्यांच्या फॅमिलीवर, त्यांच्या कुटुंबावर इतर त्यांच्या हयातीनंतर कोणतीही अडचण येऊ नये किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने जीवन जगता यावं यासाठी आपण पुढाकार घेतला. मी सर्वप्रथम ब्राह्मणवाडा गावच्या वतीने, आमच्या गायकर परिवाराच्या वतीने देखील आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि या ठिकाणी मी आपणाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेअरमन साहेब आहेत, व्हाईस चेअरमन साहेब आहेत, आपल्या शुभ हस्ते आपण त्या चेकचं प्रदान आमच्या दीपालीताईकडं करावं असं मी आपणाला विनंती. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.